मी जेवढ्या आवडीने बनवलं होतं ना माझ्या बाळाने तेवढंच आवडीने खाल्लं बरं का. आणि खूप छान बनलं होतं ना. तर मी ना तिच्यासाठी सॅरलॅक्स बनवलं होतं ना. आता पूर्ण 6 महिन्याची झालेली आहे ना माझी क्रिशा. तर मग मी असं घरीच सॅरलॅक्स बनवलं होतं. डॉक्टरांना विचारलं होतं अगोदर, म्हणजे पोटात वगैरे त्रास नको व्हायला, काही दुखायला नको ना त्यामुळे. तर मी नाही ते 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती, स्वच्छ धुवून घेतली आणि असं छान वाळवलेली होती ना. आणि मी इंद्रायणी तांदूळ वापरले होते त्याच्यासाठी. आणि संध्याकाळचे ना असे घरात पण वाळवले होते ना, मस्त रात्रभर पण वाळू दिले होते. आणि सकाळी छान त्यांना आहे ना असं वाळलेले होते ना, कणकण मस्त असे रोस्ट करून घेतले होते ना, छान भाजून घेतले होते कढईमध्ये लाल होईपर्यंत, म्हणजे बाळाचं पोट नको दुखायला ना. आणि नंतरून थोडेसे काजू बदाम पण घेतले होते ना, अर्धी वाटी. आणि थोडंसं जिरं पण टाकायचं असतं त्याच्यात, मस्त ते पण काजू आणि रोस्ट करून घेतले होते, बदाम पण रोस्ट केले होते आणि जिरं पण टाकलं होतं, पण ते व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडनं. आणि मग नंतर असं मिक्सरमधून काढून गाळून घ्यायचं ना छान, आणि एकदम बारीक करायचं. खूप छान लागतं ना बाळाला, एकदम टेस्टी लागतं. मस्त असं पाण्यामध्ये शिजवायचं आणि तूप वगैरे टाकून थोडंसं एवढंसं मीठ टाकायचं आणि खाऊ घालायचं ना. तर बघा माझं बाळ किती एन्जॉय करते आणि खूप आवडलं त्याला ते सॅरलॅक्स. तर तुम्ही तुमच्या बाळाला असंच सॅरलॅक्स करून खाऊ घालू शकता आणि हेल्दी आहे ते, बाळाला त्रासही होत नाही. 6 महिन्याचं बाळ पूर्ण झालेलं असलं तर त्याला चालतं. चला मग बाय बाय, भेटू.